असतो, स्पर्धा परीक्षेची तयारी जी आपण करत असतो, ती स्पर्धा परीक्षेची तयारी ही अनेक वर्ष खाणारी तयारी आहे आयुष्यातली. आपल्या या ओळख सत्राचा एकच उद्देश आहे. तो म्हणजेच काय? की आपल्या उमेदीचे जे काही 4, 5, 6 वर्ष वाया जाणारे आहेत, ते नाही गेले पाहिजे. त्याचं कारण असं आहे, की बघा आपण शेवटी कशासाठी अभ्यास करतो? तर नोकरी मिळवण्यासाठी करतोच हा विषय तर आहेच. तर त्याच्याही पेक्षा जास्त मला या ठिकाणी वाटतं, म्हणजे सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठीची आपण ही सगळी खटाटोप करत असतो. तर ही खटाटोप करत असताना आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की नेमकं मी अभ्यासाच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेपर्यंत आलो? माझा उमेदीचा वेळ तरी वाया जात नाही ना? हे सगळं समजून घेण्यासाठीचा हा तास आहे. बऱ्यापैकी अ, आणि जॉइन झालेले आहेत. मला वाटतं, की आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. ठीक आहे? चला तर मग. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला अभ्यास करत असताना काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. तर ते बघा, आज आपण एखाद्या विषयाची तयारी करत असताना आपण नेमकी कशी तयारी करावी? किंवा एखादा विषय अभ्यास करत असताना नेमका तो कसा पुढे सरकत जातो, जेणेकरून तुम्हाला तलाठी ते UPSC, पोलीस ते IPS होण्याची ही जी प्रक्रिया आहे, ती छानपैकी पूर्णत्वाला नेता येईल. त्यासाठीचा हा सगळा अट्टाहास आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं हे जे ओळख सत्र 2 आहे, या ओळख सत्रामध्ये आपण नेमकं काय करणार आहोत? तर मराठी मराठी हा एक भाषा विषय आपल्या परीक्षांना असतो त्याची, आणि त्याचबरोबर इतिहास जो दुसरा एक कला शाखेचा घटक आहे. 2 वेगवेगळे विषय मी मुद्दाम घेतलेले आहेत, 2 वेगळ्या सेक्शन मधले. त्याची नेमकी तयारी करण्याची म्हणजे परीक्षा देण्यापूर्वीची तयारी नेमकी कशी असावी, कशी असते, या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. ही जी माहिती आहे, म्हणजे आता मराठी हा विषय मी वेगळ्या अँगलने तुमच्यासमोर मांडणार आहे. तर आज जी काही अभ्यासाची थेरपी आपण म्हणूयात, अभ्यासाची थेरपी हा शब्द मी का वापरतो? कारण आपण केलेला हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास आपल्याला सगळ्या विषयाला काही थेरपी लागू करायची आहे. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी थेरपी असते. जेव्हा आपण आपल्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या थेरपीज अप्लाय करतो, तेव्हा आपल्या लक्षात काय येतं, की बाबा नेमका हा अभ्यास असा असतो, असा केला पाहिजे, आणि मग तो अभ्यास आपल्याला अ, पूर्ण काळासाठी फायदेशीर ठरत असतो. माझं वैयक्तिक मत असं आहे, की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास का करावा? तर त्याच्या मागचं पहिलं एक कारण तुमच्याकडे असलं पाहिजे, ते म्हणजेच काय? तर तुम्हाला एक छानपैकी गव्हर्नमेंट जॉब तर मिळालाच पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब. पण मला वाटतं, की गव्हर्नमेंट जॉब हे जे आहे, हे तुमच्याकडे बाय प्रॉडक्ट म्हणून तयार झालं पाहिजे. पण अभ्यास का करावा? त्याचं खरं कारण, इम्पोर्टंट कारण या ठिकाणी जे मला वाटतं ते असं आहे, ते म्हणजेच काय? जगणे हे सुंदर आहे. आयुष्य हे खूप सुंदर आहे. त्याची सुंदरता आणखीन वाढवायची आहे. पैशाशिवाय खूप, खूप, खूप पैसे असताना आम्हाला जगता आलं पाहिजे. जिवंत राहणे आणि जगण्यातला यातला फरक आम्हाला कळायला पाहिजे. यासाठीचा हा अट्टाहास आहे. तर तो अट्टाहास आपल्याला आणखीन 2 दिवसामध्ये पूर्णत्वाला न्यायचा आहे. तत्पूर्वी आपल्याला आज जे 2 विषय आहेत आपले, मराठी आणि इतिहास, याचा नेमका अभ्यास करण्याच्या अभ्यास पद्धती वगैरे मी सांगणार आहे. तुमचे काही डाउट्स असतील ते तुम्ही तुमच्याकडे नोंद करा आपल्या WhatsApp ग्रुपवर, किंवा या ठिकाणी सुद्धा तुम्ही मला शेवटी वन वे सेशन आपलं झाल्यानंतर विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या ओळख सत्रामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, की स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा आणि त्याबरोबर स्पर्धा परीक्षेची जी काल आपण बोललो कॉमन विषय, त्यांचे आपल्याला कॉमन सब्जेक्ट, थोडंसं मी बायलिंग्युअल बोलतोय, काही जण मराठीवाले पण असतात, इंग्लिशवाले पण असतात, म्हणून कॉमन सब्जेक्ट जे आहेत त्याची तयारी नेमकी कशी करायची. जवळपास 9 विषयांचा हा प्रवास आहे. आज आपण 2 विषय पाहणार आहोत. काल स्पर्धा परीक्षेची ओळख आपण बघितलं. UPSC ते सर्वसाधारणपणे महाराष्ट्र सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या अनेक परीक्षा. हे जर जग बघितलं तर तुमच्या माहितीसाठी वर्षभरामध्ये भारतामध्ये 150 प्रकारच्या परीक्षा होत असतात, ज्यातून तुम्हाला एक गव्हर्नमेंट जॉब मिळत असतो. तर ते मिळवण्याचा प्रकार, आणि मग त्यासाठी करायचा अभ्यास, आणि मग परीक्षेचं तुम्ही तयार केलेला एक परीघ, हा परीघ आखावा लागतो. याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 एवढ्याच परीक्षा चूज करायला लागतात, आणि त्याच्याच मागे 2 वर्ष लागायला लागतात. आजकाल होतं काय, विद्यार्थी UPSC द्यायसाठी खूप खतरनाक तयार होतो. दिल्लीला जातो, मुंबईला जातो, पुण्यात येतो,
परत सोलापुरात येऊन अभ्यास करतो, मग परत घरची कामं करत 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 अभ्यास करतो. त्याच्यामध्ये त्याच्या आयुष्यातले 7 ते 8 वर्ष निघून जातात. आणि मग आता परीक्षा द्यायला लागतो ती तलाठीची. माझं म्हणणं उलटं असतं. जर तुला हे झेपणारच नव्हतं तर कशाला केलं बाबा? तलाठीची परीक्षा देत, 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 देत नोकरी मिळवून जर तू 7-8 वर्ष तयार झाला असता, तर तू UPSCतून IAS झाला. कारण तुझ्याकडे स्वतःचा पैसा आहे, आई-वडिलांवर तू आता अवलंबून नाही जगण्यासाठी. त्याचबरोबर तुला प्रशासनाचा अनुभव आलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे असताना तुला हरवणं आता सहज शक्य कोणालाही होणार नाही. तात्पर्य उमेदीचा वेळ जो आहे तो आपल्याला वाया घालवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जे 2 विषय आहेत त्यातला पहिला विषय मराठी. विषय कोणताही असू द्या, त्याचा संबंध स्पर्धा परीक्षेची काय आहे? जवळपास UPSC पर्यंतचा जर आपण अभ्यास केला, तर 22 विषयांचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. 22 विषयांचा अभ्यास. त्याच्यामध्ये पूर्व मुख्य परीक्षा आल्या. त्या सर्व विषयांचा अभ्यास आता मी जसं मराठीचं सांगणार आहे या ठिकाणी, अशा पद्धतीनेच तुम्ही करणं अपेक्षित आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. आजपर्यंत अनेक मुलं माझ्या सांगण्याने नोकरीवर गेलेले आहेत. तुम्ही सुद्धा जाल. पण मी सांगितलेलं 100% तुम्हाला ऐकायला लागेल. 99% ऐकून चालणार नाही. तर बघा, UPSCचा आणि आपल्या मराठी विषयाचा कसा संबंध काय लागतो का? हो लागतो. UPSC ही देशातली सर्वोच्च परीक्षा काठिण्य पातळीचा विचार करता. त्याच्यानंतर जर कुठले पद डायरेक्ट भरले जात असतील, तर ते पद प्रमोशननी असतात. हे सर्वोच्च पद आहे आपल्या भारत देशातलं. UPSC द्वारे भरले जाणारे वर्ग 1 सर्वोच्च पद आहे. तर याचा आणि मराठी या विषयाचा संबंध जोडायचा झाला, तर तुम्ही बघा UPSCची पूर्व परीक्षा जे देत आहे, पूर्व परीक्षेशी याचा काही संबंध असत नाही. पण जेव्हा मुख्य परीक्षेला पात्र ठरतात, तेव्हा त्यामध्ये एक पात्रता पेपर असतो. पात्रता पेपर म्हणजेच काय, की 300 गुणांचा हा पेपर असतो. संविधानात नमूद केलेल्या भाषा, संविधानात साधारणतः किती भाषा नमूद केलेल्या आहेत? 18+3 21 भाषा नमूद केलेल्या आहेत. त्या 21 भाषा ज्या आहेत, त्यापैकी आपली महाराष्ट्रात राहणारे सर्वजण कोणत्या भाषेचा पेपर घेणार पाहिजे किंवा घेतात हे मला माहिती आहे, मराठीचा पेपर घेतात. तर मराठीचा हा 300 गुणांचा पेपर असतो. संविधानात नमूद केलेली भाषा मराठीचा 300 गुणांचा पेपर असतो. त्या 300 प्रश्नांमध्ये आपल्याला काय काय विचारलेलं असतं? निबंध लिहा असं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर तुम्हाला सारांश लिहा हा एक प्रकार असतो परीक्षेमध्ये विचारलेला. प्रेसी रायटिंग त्याला आपण म्हणतो. आणि भाषांतर करा. मराठीचं जे आहे म्हणजे या ठिकाणी इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये उत्तरे दिली असतील, त्याचं सुबोध मराठीमध्ये भाषांतर करा. आणि मग त्यानंतर व्याकरणाचा भाग. हा पात्रता पेपर असा आपण का म्हणतो? तर बघा, यात फक्त तुम्हाला 33% गुण मिळाले पाहिजे. तरच तुमचे पुढचे पेपर चेक होतात, अन्यथा होत नाही. म्हणजे तुम्ही परीक्षा देऊन सुद्धा फेल होता. म्हणजे याचा अर्थ असा, की तुम्हाला या ठिकाणी साधारणतः 100 गुण घ्यायला लागतात. 100 गुण मिळाले तरच तुमचे पुढचे पेपर चेक होतात. पुढच्या पेपरमध्ये जर समजा तुम्ही अभ्यासासाठी किंवा परीक्षेसाठी मराठी हे माध्यम निवडलेलं असेल, तर तुम्हाला 2 माध्यम 3 माध्यम घ्यायला लागतात. मराठी हे एक माध्यम निवडता येतं. दुसरं हिंदी माध्यम निवडता येतं. आणि तिसरं जे माध्यम आहे ते इंग्रजी माध्यम येतं. कोणाचा तरी आवाज येतोय, जरा प्लीज जरा शांत म्हणजे अनम्यूट करून बोला आणि मग नंतर तुम्ही काय करा, जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला छानपैकी काय करता येईल, अटेंड करता येईल किंवा ऐकता येईल. तर बघा, तिन्हीपैकी एक आपल्याला जो भाषा निवडायची आहे, मराठीतून जर तुम्ही पेपर लिहिणार असाल, तर ज्याच्या अंतिम गुणामध्ये धरला जातो निबंधाचा पेपर. म्हणजे 250 मार्कासाठी दिलेल्या विषयावर तुम्हाला निबंध लिहायला लागतो. तर तो निबंध तुम्हाला या ठिकाणी लिहायला लागतो आणि मग तो निबंध जो आहे तो तुम्ही लिहिला की काय होतं, तर तुम्हाला छानपैकी तो समजतो म्हणजे मराठीमध्ये. तर ते मराठीतून निबंध तुम्हाला लिहायला लागतो. तर त्याचबरोबर एक ऑप्शनल विषय तुम्हाला घ्यायला लागतो. ऑप्शनल विषय त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. प्रत्येकी 250 गुणाचा पेपर असतो. म्हणजेच काय, जर मराठी हा विषय खरोखरच आपल्या परीक्षेला असतो का? असतो रे बाबा. कसा असतो बघा, एकतर पात्रता पेपर हा 300 गुणाचा, दुसरा निबंध लिहा 250 गुणाचा आणि मग हा 500 गुणांचे ऑप्शनल पेपर 2 असं म्हटलं तर साधारणतः आपल्या लक्षात काय येते बघा, तर साधारणतः 1050 मार्क. त्याच्यामध्ये 750 मार्क. 750 मार्क हे कशातले आहेत हे 750 मार्क? तर तुमचे जे काही 1750 मार्काची मराठी टोटल परीक्षा आहे, त्यामध्ये साधारणतः अर्धा सिलेबस इक्वल टू 50% सिलेबस हा ह्याचा असू शकतो, मराठी या विषयाचा असू शकतो.
म्हणजे अभ्यास करण्याआधी एखादा विषय आपल्याला कोणत्या पद्धतीने परिचित असतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात घ्या. यूपीएससीचा विचार करता, मराठीचा विचार करता, मराठी आपल्याला इतक्या गुणाला असू शकतं. त्यानंतर एमपीएससीचा जर विचार करायचा गेला, समजा आपण मराठीला आपण लक्षात घेतलं, की मराठी हा विषय यूपीएससीला 750 गुणांसाठी आहे. आलं का लक्षात? हां, मग हे लक्षात घेऊनच तुम्हाला सगळं करायचं आहे. आता बघा एमपीएससीचा विचार करता एमपीएससीची पूर्वपरीक्षा असते. काल मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जे सिलेबस बुक दिलंय, त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी सिलेबस दिलेले आहेत. पान नंबर 37 पर्यंत तुम्हाला वाचायला सांगितलं बघा. ते सगळे सिलेबस तुम्ही बघितले असेल तर आजचा भाग छानपैकी समजेल. तर मराठी या विषयालाच कंटिन्यू करतोय. पूर्वपरीक्षेचा विचार केला. पूर्वपरीक्षा किती गुणांची असते? एमपीएससीची राज्यसेवेची क्लास 1 पद निवडायची 400 गुणांची असते. त्याचे 2 पेपर असतात. एक असतं 200 गुणाचा सामान्य ज्ञान आणि दुसरा असतो 200 गुणांचा सीसॅट. हा सीसॅट त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? नागरी सेवा कल तपासणी चाचणी. ही जी नागरी सेवा कल तपासणी चाचणी सीसॅट जो आहे 200 गुणांचा, त्या 200 गुणाच्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती असेल म्हणजेच काय, एक प्रश्न परीक्षेमध्ये 2.5 गुणांसाठी विचारला जातो. एक प्रश्न किती गुणासाठी विचारला जातो? 2.5 गुणासाठी विचारला जातो. म्हणजे परीक्षेमध्ये सीसॅटमध्ये एकूण प्रश्नांची संख्या किती असते? 80 प्रश्न असतात. प्रश्न संख्या किती असते? 80 इतकी प्रश्नसंख्या असते. तर या 80 प्रश्नापैकी साधारणतः उतार्यावर जे प्रश्न आहेत, ते एकूण जे आहेत बघा, काही उतारे दिलेले असतात. म्हणजे पुढे दिलेला उतारा वाचून त्या खालच्या प्रश्नाची उत्तरं लिहा. ते उतारे 2 भाषेमध्ये टाइप असतात. मराठी आणि इंग्रजी. इंग्रजी आपलं लय कच्चं आहे, तर ह्याला मारा गोळी. तो उतारा तुम्ही कोणत्या भाषेत वाचता? मराठी भाषेत वाचता. आत्ता जो पेपर झाला 2021 चा पेपर 23 जानेवारीला झाला. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. ह्यामध्ये एकूण जे उतार्याचे प्रश्न विचारलेले आहेत, उतार्यावर साधारणतः 50 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे 80 पैकी 50 प्रश्न. 50 प्रश्न 80 पैकी हे उतार्यावर आहेत. त्यातले 8 उतारे हे बायलिंग्युअल होते. म्हणजे 40 प्रश्न हे कशावर होते? उतार्यावर होते. आणि एक फक्त मराठी भाषेत उतारा आहे. त्याच्यावर 5 प्रश्न. असे 45 प्रश्न हे कशाशी संबंधित आहेत? 45 प्रश्न हे आपल्या मराठी भाषेशी संबंधित आहेत. म्हणजे 45 प्रश्न गुणिले 2.5 मार्क. गुणिले किती मार्क? 2.5 मार्क. किती होतात बघा. तर साधारणतः एवढे जे प्रश्न आहेत म्हणजे साधारणतः आपल्या एकूण परीक्षेतले साधारणतः 50% म्हणजे 80% जे प्रश्न आहेत, 80% प्रश्न हे मराठी भाषेतल्या उतार्यावर अवलंबून आहेत. म्हणजे मराठीकडे दुर्लक्ष करून चालेल का नाही? म्हणजे मराठी खूप महत्वाचा विषय आहे. जेव्हा तुम्ही ही पूर्व परीक्षा पास होता, तेव्हा मुख्य परीक्षेकडे येता, तेव्हा मुख्य परीक्षा ही आपली एकूण किती गुणांची असते? मुख्य परीक्षा ही आपली एकूण 800 गुणांची असते. 800 गुणापैकी 100 गुण हे मराठी भाषेवर अवलंबून आहेत. त्यातला एक वस्तुनिष्ठ पेपर असतो. हा मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावर अवलंबून आहे. व्याकरण आणि शब्दसंग्रह. तर मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावर जो पेपर अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते 50 गुणासाठी आहे. आणि मग या ठिकाणी लेखी पेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी 3च घटक असतात. एक म्हणजे निबंध, दुसरा भाग असतो सारांश, तिसरा भाग असतो भाषांतर. तर 3 जर गोष्टी तुम्हाला जमल्या तर हे 50 गुण म्हणजे 800 पैकी 100 गुणांचा भाग हा मराठी विषयाशी संबंधित आहे. तात्पर्य काय आहे? तर मराठीचं आपल्याला महत्व यूपीएससी ते आपल्या छोट्या-छोट्या परीक्षा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यापूर्वी ज्या 2 परीक्षेच्या संदर्भात मी बोललो ते काय होतं? एक म्हणजे यूपीएससी. यूपीएससीचा विचार करता मराठी हा विषय एखाद्या व्यक्तीसाठी किती मार्काचा असू शकतो? 750 गुणाचा असू शकतो. दुसरी एमपीएससीची राज्यसेवा क्लास 1, क्लास 2 होण्याची जी परीक्षा आहे, त्याच्यासाठी प्रिलिमचा विचार करता साधारणतः 125 मार्कासाठी मराठी उतारे असतात आणि मग त्या ठिकाणी मुख्य परीक्षेचा विचार करता 800 पैकी 100 मार्कासाठी हे काय असतात? तर या ठिकाणी मराठीचा भाग आहे. त्यानंतर बघा आणखीन एक परीक्षा महत्त्वपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असते. तिला आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा असं म्हणतो. याची पूर्व परीक्षेला तर काही मराठी नाही, डायरेक्ट आपण त्याला मुख्य परीक्षेकडे आलोय. आणि मग या ठिकाणी मग आपल्याला माहिती आहे पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओची जी मेन्स परीक्षा आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर याची जी मेन्स आहे, ती साधारणतः किती गुणांची आहे तुम्हाला माहिती असेल. तर ही जी मेन्स 200 गुणांची असते. 200 गुणापैकी 50 गुण हे जे आहेत, ते मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावर असतात. म्हणजे साधारणतः 25% लोड तुम्हाला जर व्हायचा असेल पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ, तर 25% सिलेबस हा ह्याचा आहे. तर हा मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाचा आहे. त्याच पद्धतीने अशाच प्रकारची दुसरी गट परीक्षा आहे. क्लरिकल कम टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर
विमा खात्यामध्ये ज्या नोकऱ्या आता सध्या आहेत, हे 2 पद आता नवीन ऍड झालेले आहेत, त्याची पण जाहिरात होऊन गेली. त्याच्यामध्ये जो तुमचा 200 मार्काचा मुख्य परीक्षेचा पेपर आहे, त्यापैकी 60 प्रश्न म्हणजे 60 गुण हे कशावर अवलंबून आहेत विद्यार्थी मित्रांनो? 60 गुण हे आपल्याला माहिती आहे. ते म्हणजेच काय? तर मराठी व्याकरण शब्द म्हणजे 30% सिलेबस हा कशावर अवलंबून आहे? 30% सिलेबस हा मराठीवर अवलंबून आहे. तर हे मराठीचं महात्म्य आपल्याला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. पण जेव्हा तुम्ही इतर छोट्या-मोठ्या परीक्षा देता, मेगा भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, तर ही जी परीक्षा आहे 100 प्रश्नांची असते. किती प्रश्नांची असते ही परीक्षा? 100 प्रश्नाची असते. तर अशा परीक्षेमध्ये 25 प्रश्न मराठीवर असतात. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 25% गुण हे कोणासाठी आहेत? मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह यावर आधारित आहेत. याचा अर्थ असा, की तुम्हाला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे, की नेमकं परीक्षेमध्ये प्रश्न काय असतात, कशा पद्धतीचा तो सिलेबस आपल्याला असतो आणि मग आपल्याला त्याचा अभ्यास कसा करायचा आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हाच तुम्हाला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजेच काय? ते म्हणजेच काय? तर बाबा हा अभ्यास तलाठ्यापासून युपीएससी पर्यंत कमीत कमी 25 गुण, कमीत कमी किती गुण? कमीत कमी 25 गुण ते जास्तीत जास्त 750 गुणासाठी करायचा असतो. तर ही जी झलक मी तुम्हाला आता सांगितली, की एखादा विषय एखाद्या परीक्षेला किती गुणांचा असतो. त्या विषयाचा परीघ, आता हा जो परीघ आपण आखला, हा जो सर्कम्फरन्स आपण आखला, मराठी विषयाचा हा सर्कम्फरन्स, हा काय कशासाठीचा होता? भारतात होणारी सर्वोच्च परीक्षा यूपीएससी ते नोकरी मिळवण्यासाठीच्या सर्व परीक्षा म्हणजे क्लास 4 त्या ज्या काही परीक्षा आहेत, ज्या की महाराष्ट्र सरकारद्वारे घेतल्या जातात. तर याच्यासाठी हा आहे मराठी विषयाचा परीघ. तो सर्वसाधारणपणे 25 गुण ते किती गुणांपर्यंतचा असतो? 750 गुणांचा असतो. हा परीघ आखल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात येतं बघा. या ठिकाणी लक्षात जे येतं त्यामध्ये आपण बघूयात, ते म्हणजे एक लक्षात येतं, की सगळ्या परीक्षेला कंपल्सरी असणारा जो भाग आहे, तो आहे मराठी व्याकरण. प्लस त्याचबरोबर दुसरा भाग आहे, तो म्हणजे मराठी शब्दसंग्रह. हे 2 भाग आपल्या परीक्षेला मराठीच्या संदर्भामध्ये कंपल्सरी 100% आहेत. मग हे भाग कोणत्या-कोणत्या परीक्षेला आहेत? यूपीएससी पासून ते सर्वसाधारणपणे एक पद मी इथे लिहायचे म्हणून लिहितो तलाठी पोलीस भरतीपर्यंत. तलाठी पोलीस भरती ह्या परीक्षा पण कमी नाहीयेत विद्यार्थी मित्रांनो. आजकाल पीएचडी झालेली सुद्धा मुलं तलाठी पोलीस भरतीच्या परीक्षा देतात. कारण सरकारी नोकरी ही सगळ्यांना असावी वाटते आणि मग ती मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये हे सगळे करतात. याशिवाय आपल्या सर्व परीक्षांचा विचार करता दुसरा महत्त्वपूर्ण भाग काय असतो? उतारे. काही परीक्षा आहेत जसं की राज्यसेवा त्याच्यामध्ये उतारे असतात आणि मग इतर परीक्षा आहेत. म्हणजेच पुढे दिलेला उतारा खालून त्या खालील वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायला लागतात. वस्तुनिष्ठ प्रश्न तिथे दिलेले असतात. त्या ठिकाणी म्हणजे एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर कोणते? तर ते बरोबर उत्तर आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये काय लिहायचं असतं? डार्क करायचं. उतारे आणि तिसरा जो भाग आहे, आता 3च इथे सेक्शन्स आहेत आपल्याला. एक आहे निबंध, दुसरा भाग आहे तो म्हणजे सारांश, प्रिसी रायटिंग त्याला आपण म्हणतो आणि तिसरा भाग आहे ते म्हणजेच काय भाषण. ह्या 3 गोष्टी, हे एवढा सिलेबस आपल्या परीक्षेला आहे. संबंध छोट्या परीक्षेपासून मोठ्या परीक्षेपर्यंत. आज हे जे मी तुम्हाला उलगडून सांगतोय, सगळ्या विषयाला नाही सांगणार. तुमच्याकडे जे काही तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे तुमच्या फीसमध्ये, त्या पुस्तकामध्ये सगळे सिलेबस दिलेले आहेत. हे सगळ्या विषयाला तुम्हाला करून पाहायचं. किमान 9 विषयाला करून पाहायचं. ते 9 विषय कोणते? ते 9 विषय मी तुमच्या तिथे सांगितलेले आहेत. अनुक्रमणिकेमध्ये दिलेले आहेत. त्या अनुक्रमणिकेमध्ये सांगितलेले जे विषय आहेत, त्यांना हे किमान करून पहा. हे सगळं केल्याशिवाय तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊ नका, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण हे लक्षात घ्या, आपल्याला आयुष्यातले 4-5 वर्ष वाचवायचे आहेत. नोकरी न मिळवता आपले जे स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये असेच जाणार आहेत. त्याचं कारण असं आहे, की बघा ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या आणि जर तुम्हाला कोणतीही नोकरी आहे, पण साधी नोकरी लक्षात घेऊया. साधी नोकरी म्हणजे कुठली समजा तलाठ्याची नोकरी घेतली, तर 20,000 पगार आहे आणि ती ह्या वर्षी मिळण्याऐवजी 3 वर्ष लेट मिळाली, तर तो पगार किती झाला? 8 लाख रुपये पगार झाला. 8 लाख रुपये पगार म्हणजे अगदी क्लास 3 8 लाख रुपये पगार. ते क्लास 1चा जर गृहीत धरायला गेला तर 40 लाखापर्यंत पगार जातो. एवढा पगार जर तुम्हाला वाटते की बुडू नये,
हा सगळा पैसा मला मिळाला पाहिजे, माझ्या हक्काचा आहे. त्यासाठी काय करायला लागेल? तुम्हाला लवकरात लवकर स्पर्धा परीक्षा पास होऊन त्या ठिकाणी नोकरीवर जायला लागेल. हे कधी शक्य आहे? ट्रायल एरर. म्हणजे आज थोडा अभ्यास करायचा, उद्या थोडा अभ्यास करायचा आणि मग ह्या अभ्यासाच्या आधारे परीक्षा द्यायच्या, फेल व्हायच्या, मग परत चुका दुरुस्त करायच्या. असं करत ट्रायल एरर गेलात. ते 150 पैकी 150 परीक्षा देत बसलात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं असं होतं की परीक्षा ह्या संपतील, तुमचा अभ्यास संपणार नाही. आणि मग तुम्ही म्हणाल स्पर्धा परीक्षा ह्या सर खूप अवघड असतात. स्पर्धा परीक्षा देऊन कोणी पास होत नसतं. स्पर्धा परीक्षेमध्ये सेटिंग चालते. स्पर्धा परीक्षेतून नोकऱ्या ह्या पैसे दिल्याशिवाय श्रीमंतालाच लागतात. आमच्यासारख्याचं काय काम? सगळं खोटं आहे. स्पर्धा परीक्षा देण्यासाठीचा जो अभ्यास करावा लागतो, तो तुमचा अभ्यास छानपैकी होत नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. बाकी काहीही प्रॉब्लेम नाहीत. हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक विषयाचा परीघ घरी आखायचा आहे. म्हणजे 9 विषयाचा परीघ, जसं की आता मी मराठीचा परीघ आखला, तर हे तुमचं काय आहे? होमवर्क आहे. 9 विषयाचा परीघ आखणे हा तुमचा या ठिकाणी होमवर्क आहे, असं समजायला हरकत नाही. कारण आपल्याकडे वेळेचं मर्यादा असल्यामुळे. तर मग बघा, जेव्हा एखादा विषय जेव्हा आपण अभ्यासत असतो, तेव्हा त्या विषयाचा या ठिकाणी आपण अभ्यासक्रम पाहिला आणि मग आणखीन आपण कोणती परीक्षा द्यायचा निर्णय घेतला नाही बरं का. आणि मग यू-पी-एस-सी ते तलाठी भरती. तलाठी भरती का लिहितो मला आवडते अशातला भाग नाही. तर या ठिकाणी म्हणजे अगदी सोप्या कमी मार्काची पास व्हायची परीक्षा आहे. 100 मार्क प्रश्नाची परीक्षा असते. तर ह्या परीक्षेमध्ये प्रश्न सोपे-सोपे असतात. पोलीस भरती, तलाठी भरती, म्हाडा, सहकार, आरोग्य सेवक आता खूप मोठ्या प्रमाणात निघालेला आहे बघा आरोग्य सेवेच्या परीक्षा. त्यामध्ये छोट्या-छोट्या परीक्षा आहेत. त्याच्यामध्ये मराठी हा विषय कसा-कसा अभ्यासक्रमाने किती गुणाचा आहे तो आपण समजून घेतला. हा विषय समजून घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या विषयाच्या अभ्यासक्रमाच्या आतमध्ये घुसायला लागतं. आता आपण या ठिकाणी मराठीच्या अभ्यासक्रमाच्या आतमध्ये घुसतो, तेव्हा आपल्याला काही बेसिक गोष्टी मराठीच्या संदर्भामध्ये माहिती असणं गरजेचे आहेत. त्या संदर्भात आता आपण चर्चा करूया. आता बघा मराठी हा विषय घेतला, तर साहजिक आहे मला वैयक्तिक वाटतं, की जो सर्व परीक्षांना कंपल्सरी भाग आहे, सर्व परीक्षांना कंपल्सरी असणारा जो भाग आहे, त्याचा अगोदर अभ्यास करावा. विषय कोणताही असू द्या, कंपल्सरी भाग त्याचा अगोदर अभ्यास करावा. आता याच्यामध्ये कंपल्सरी भाग कुठला आहे? तर या ठिकाणी मला तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल. त्यासाठी कंपल्सरी भाग जो आहे तो पहिल्यांदा आहे व्याकरण. व्याकरण हा कायचा भाग आहे? शिकण्याचा भाग आहे. दुसरा आहे शब्दसंग्रह. सांगणार आहे मी सगळं उलगडून सांगणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. शब्दसंग्रह हा कायचा भाग आहे? पाठांतराचा भाग आहे. तिसरं आहे उतारे. उतारावरील प्रश्न वाचून सोडवा. हा कायचा भाग आहे? सराव. जास्तीत जास्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जास्तीत जास्त उतारे जेव्हा तुम्ही सोडवा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की उतारेची अॅक्युरसी ही वाढलेली असते. अशा 3 भागामध्ये हा भाग आपला विभागला जातो. जेव्हा शिकणं चालू आहे, म्हणजे ही पहिली क्रिया. ही कुठली क्रिया आहे अभ्यासातली? पहिली क्रिया. जेव्हा आपलं शिकणं चालू आहे, तेव्हा या 2 गोष्टी साइड बाय साइड तुम्ही करू शकता. एक पाठांतर आणि दुसरा आहे उतार्याचा सराव. उतार्याचा सराव केव्हा करावा? असं जर मला कोणी विचारलं, तर झालेल्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या, जुन्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या. मी आधी परीघ तुम्हाला आखून देतोय. तुम्हाला हे नंतर हळू मी काय बोललो ते आज नाही कळणार. उद्या आणखीन जास्त क्लिअर होणार. परवा दिवशी आणखीन जास्त क्लिअर होणार. जुन्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि त्यातले उतारे वाचून त्याखालचे प्रश्न सोडवायचे. आणि प्रश्न सोडवत असताना वेळ किती लागतोय हे सुरुवातीला पाहणं गरजेचं नाही. पहिल्यांदा तुमचा भर कशावर असला पाहिजे? अॅक्युरेसी. मी जे उत्तर लिहित आहे, त्याचे उत्तर अचूक येण्यावर भर द्या, वेळेवर नाही. अचूकता वाढली, की नक्कीच तुमचा वेग वाढेल. अॅक्युरेसी वाढली, की स्पीड वाढतो. म्हणून आधी अॅक्युरेसी वाढवा. उतारे सोडवताना उतारा कसा वाचला पाहिजे? उतारा अगोदर प्रश्न वाचून उतारा वाचायचा, का उतारा वाचून प्रश्न वाचायचा, का प्रश्न आणि उतारा एकत्र वाचायचं? हा ज्याचा त्याचा स्टाईल आहे. काही शिक्षक सांगतात त्या पद्धतीने आपण करायला जातो तसं प्लीज करू नका. तो तुमचा वैयक्तिक चॉईस असतो त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ठरवा. पाठांतर सर्वसाधारणपणे जेवण झाल्यानंतरचा जो वेळ असतो तुमचा, हा थोडासा आळसाचा वेळ असतो, झोप येत असते.
त्यावेळेस उताराचा सराव करायचा, म्हणजे झोप पडून जाते. पाठांतर भाग आहे, विषय कुठलाही असू द्या, ते पाठांतर एकतर सकाळी सकाळी राम पहाटे सकाळी सकाळी करावं. फ्रेश मूड असतो, फ्रेश मूड मध्ये करावा. आणि शिकण्याचा भाग या दोन्ही शिवाय जो वेळ आहे त्या वेळेत करावा. शिकण्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जर तुम्ही आता कॉलेज स्टुडंट असाल, कॉलेजचा अभ्यास रोजच्या रोज करावा, प्लस त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण करावा. मग हा स्पर्धा परीक्षेसाठी जो दिलेला वेळ आहे त्यासाठी हा एक विषय, म्हणजे कुठलाही एक विषय त्याचा तुम्ही अभ्यास स्टार्ट केल्यानंतर त्यातला एक पार्ट संपल्याशिवाय, एखादा पॉईंट संपल्याशिवाय नवीन पॉईंट त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला घेऊ नये, हे माझं वैयक्तिक मत आहे. समजतंय का सगळ्यांना? अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं समजून घेणं अपेक्षित आहे. समजलं? त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडं पुढे जाऊया. पुढे जात असताना आपल्या लक्षात काय येतं बघा. आता जेव्हा व्याकरणाचा आता शिकण्याचा भाग मी तुम्हाला सांगायला गेलो ना, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मराठीची पार्श्वभूमी बघायला लागते. मराठीची पार्श्वभूमी पाहत असताना मराठी ही एक भाषा आहे. तर मग भाषा म्हणजे काय? भाषेचे प्रकार कोणते कोणते? मातृभाषाच आपण तिला काय म्हणतो? पितृभाषा का म्हणत नाही? हे सगळं पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. त्यातून तुम्हाला बघायला लागतं. भाषेची पार्श्वभूमी बघितल्यानंतर बघा, कोणतीही भाषा जेव्हा तयार होते, तर ती तयार होण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे तिच्यात निर्माण झालेले वर्ण. म्हणजे पहिला टॉपिक तुम्हाला अभ्यासायला लागतो तो म्हणजे वर्णविचार. वर्णविचार म्हणजेच काय, की यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये लिहू शकतो अक्षर विचार. अक्षर विचार म्हणजे काय? मराठीमध्ये अक्षर किती आहेत रे बाबांनो? अ पासून अ, आ, इ, ई, उ, ऊ हे सगळे काय झाले? स्वर. त्यानंतर क, ख, ग, ग, ह, ळ, ळ पर्यंत झाली ही व्यंजने. आणि क्ष आणि ज्ञ, क्ष आणि ज्ञ हे झाले संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने. मग हे जे अभ्यास आहे, मग हे जे प्रकार, उपप्रकार, मग त्यानंतर मग त्यांना असंच का म्हणतात, तसंच का म्हणतात, हे नाव का पडलं, त्यांची उच्चारखाने कोणती आहेत, हे सगळं पुस्तकात दिलेलं आहे. आता हे जेव्हा वाचताना हे जर खूप कठीण चाललंय, झोप येत आहे, नको वाटतंय, तर मग तुमच्या परीक्षा त्या पद्धतीने ठरवायला लागतात. म्हणजे हे नको नको वाटतंय तर तुमच्या पहिल्यांदा परीक्षा क्लास 4च्या. बऱ्यापैकी जमतंय क्लास 3. नाही मला करायचंच आहे आणि मी खूप छान करतोय, मग क्लास 1. नाही रे, काय पण होऊ दे, हा विषय माझ्यासाठी 1 नंबर आहे. मी करणारच, हे होणारच IAS. ह्या स्टेजेस प्रत्येक विषयाच्या बाबतीत अभ्यास करून लक्षात घ्यायला लागतं आणि मग ठरवायला लागतं की माझ्या नोकरी मिळवण्यासाठीच्या स्पर्धा परीक्षा कोणत्या, तरच तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा तुम्ही वाचवू शकता. हे अर्थात हे सगळं तुम्हाला वैयक्तिक करायचंय, माझ्या सांगण्यातून करण्यापेक्षा ते तुम्हाला करायला लागतं. वर्ण विचारामध्ये येणारे टॉपिक कुठले, सब टॉपिक कुठले, अर्थात हे सगळं करण्यासाठी तुमचं एक वाचन याच्यावर व्हायला पाहिजे. हे वाचन होण्यासाठीच मार्केटमधलं सध्या UPSC पर्यंत जर तुम्हाला करायचं असेल तर एक पुस्तक सगळ्यात चांगलं आहे, मोरा वाळिंबे. मोरा वाळिंबेच्या पुस्तकावर सगळे पुस्तकं अवलंबून आहेत. हे एकच पुस्तक UPSC पर्यंतच्या अभ्यासासाठी सफिशियंट आहे. दुसरं पुस्तक हातात घ्यायची गरज नाही. हे काही मग मोरा वाळिंबे काही म्हणजे रिलेटिव्ह आहेत माझा कुणीतरी नातलग असं नाही, ते कैलासवासी आहेत. पण मार्केटमध्ये जर आज 100 पुस्तकं असतील तर ते 100च्या 100 पुस्तकं लिहिणाऱ्यांनी यांच्या पुस्तकाचा आधार घेतलेला आहे. याशिवाय आणखी खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्याच्याकडे आपल्याला कमी वेळेत सहज जाणं शक्य नाही, पण एवढं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. हे लक्षात घेतल्यानंतर मग त्यातला पहिला टॉपिक तुमच्या लक्षात येतो वर्णविचार. दुसरा टॉपिक कुठला आहे त्याच्यामध्ये? आपल्याला त्यामधले अक्षर कळाले की अक्षरापासून काय बनतो? शब्द. आणि मग शब्दाचा संपूर्ण अभ्यास म्हणजे विचार. त्या ठिकाणी विचार या शब्दाचा अर्थ काय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विचार म्हणजे संपूर्ण अभ्यास. कशाचा संपूर्ण अभ्यास? शब्दांचा संपूर्ण अभ्यास. शब्द हे काय असतात? शब्द हे अर्थपूर्ण अक्षर समूह असतात. शब्द हे काय असतात? अर्थपूर्ण अक्षर समूह असतात. मग हे अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्दाची निर्मिती कशी होते, शब्दाच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत, शब्दापासून पद कशी तयार होतात आणि मग शब्दापासून जोड शब्द कसे तयार होतात. जोड शब्द तयार करण्याच्या पद्धती 2 आहेत. एक पद्धत आहे त्याला आपण संधी असे म्हणतो
दुसरी पद्धती आहे त्याला समास असं म्हणतात. हा संबंध अभ्यास आपल्याला केला की आपला शब्द विचार हा टॉपिक पूर्ण होतो. अर्थात तो समजतो का समजत नाही का हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला लागतं. शब्द कळाल्यानंतर शब्दापासून तयार होतात ते काय वाक्य. वाक्याच्या संपूर्ण अभ्यासाला आपण काय म्हणूया वाक्य विचार. विचार या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला आता सांगितला. विचार म्हणजेच काय संपूर्ण अभ्यास. विचार म्हणजे काय संपूर्ण अभ्यास कशाचा वाक्याचा. वाक्य म्हणजेच काय असतात वाक्य म्हणजेच असतात अर्थपूर्ण शब्दसमूह. वाक्य म्हणजे काय असतात अर्थपूर्ण शब्दसमूह. अर्थपूर्ण शब्दापासून वाक्य बनतात. मग वाक्याचे घटक कोणते वाक्याचे प्रकार कोणते वाक्याचे संश्लेषण म्हणजे एकापासून दुसऱ्या वाक्याची निर्मिती कशी होते. त्याचबरोबर वाक्यातून आपल्याला व्याकरण कसं चालवता येतं व्याकरण चालविणे. त्याचबरोबर पदपरिस्फोट म्हणजे एखाद्या शब्दामध्ये वाक्यात येणाऱ्या शब्दामध्ये लपलेले जे विविध अर्थ आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला उलगडायचे हे सगळा अभ्यास म्हणजे वाक्य विचार. म्हणजे तुम्हाला अक्षर समजले अक्षरावरून तुम्हाला शब्द समजले शब्दापासून तुम्हाला वाक्य बनवता आले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ती भाषा अवगत झाली. भाषा अवगत झाली. आता ह्या भाषा लिहायचं बोलायचं असेल तर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये त्या भाषेचा काय पाहिजे शब्दसंग्रह. शब्दसंग्रह तुमच्याकडे झाला तर पाठांतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. शब्दसंग्रहामध्ये काय काय येतं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द एकाच अर्थाचे अनेक शब्द एकाच अर्थाचे अनेक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणी वाक्प्रचार असे अनेक टॉपिक आहेत. आज उगाच तुम्हाला झोप येईल असं मला काही सांगायचं नाही. असे हे पाठांतराचा भाग आहे. हे तुम्ही केलात की म्हणजे तुम्हाला त्या भाषेचे आकलन जमते. आकलन जमणे म्हणजेच काय त्याच्यामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे त्या भाषेला त्या शब्दाला त्या वाक्याला हे तुम्हाला समजायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ मी जर म्हटलं तुम्हाला पांढऱ्या वेशातील साप खेचले पाहिजेत पांढऱ्या वेशातील सापांना पांढऱ्या वेशातील सापांना खेचून काढा. तुम्ही जर म्हणायला लागलात पांढऱ्या वेशातील साप म्हणजे सर साप कधीपासून कपडे घालायला लागले यार आमच्या इथले तर साप कपडे घालत नाहीत. पांढऱ्या वेशातील साप हे कोणासाठीचा शब्द वापरलेला आहे तर वाईट पुढाऱ्यांच्या साठीचा शब्द आहे. वाईट पुढारी तर त्यांना तुम्ही थारा देऊ नका. ठेचून काढा म्हणजे खरंच दगडाने मारायचं का नाही तर त्यांना थारा देऊ नका त्याच्या आमिषाला बळी पडू नका. तर हे त्याला सांगायचं आहे. म्हणजे मला त्या वाक्याचं 100% काय झालं आकलन झालेलं आहे. असं तुम्हाला भाषा येते का त्याचं आकलन होतं का हे समजण्यासाठीच परीक्षेमध्ये काय असतात उतारे असतात. बघा आपण कसं समजतोय की कसा सिलेबस शिकला तर उतारे. मग आता हे सगळं झालं की मग तुमचा सराव ऑलरेडी चालू आहे आकलन तुम्हाला होतंय. म्हणजेच तुम्हाला उतार्यातून आकलन होतं भाषेचं. ज्याला भाषेचं आकलन होतं तोच भाषेचं रसग्रहण करू शकतो. म्हणजे तो भाषेचा काय अनुभवू शकतो गोडवा अनुभवू शकतो. जो भाषेचा गोडवा अनुभवू शकतो तोच भाषेमध्ये काय करू शकतो त्या लेखन करू शकतो. आपल्या परीक्षेमध्ये विषय आहे निबंध. आपल्या परीक्षेमध्ये विषय आहे सारांश. 1/3 मध्ये लिहा 100 शब्द दिले 33 शब्दामध्ये ते लिहा आणि त्याच्यामध्ये आहे भाषांतर. हे तुम्हाला जमतं. आता भाषांतरामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये मराठीचं इंग्रजीचं मराठी असतं. तर मग आता बघा स्वभाषेचे व्याकरण आले स्वतःच्या भाषेचे व्याकरण आले की परभाषेचे व्याकरण शिकणे सोपे जाते. हा नियमच आहे परभाषा. आपल्याला बघा इंग्रजी खूप अवघड वाटते बघा नाही अवघड नाहीये इंग्रजी अवघड नाहीये. का अवघड नाहीये तर बघा समजा आपण केलं आपल्या सोलापुरातील पंढरपुरातील एक मुलगा अमेरिकेत जाऊन सोडला जन्माला आणि अमेरिकेचा जर आपल्या सोलापुरात आणून सोडला आणि दोघांना 5 वर्षांनी भेटलं तर अमेरिकन सोलापुरी हा आपल्या सोलापुरी शिव्या घालायला चालू करत आणि आपलं सोलापुरी अमेरिकन हे काय करेल ओ नो म्हणत. म्हणजे याचा अर्थ काय काही गोष्टी जमू शकतात कंडिशन आपल्या त्या आपल्याला त्या पद्धतीने मांडता आणि सांगता आल्या पाहिजे आणि मनातून त्याचा दोष निघून गेला पाहिजे. तर मित्रांनो अशा पद्धतीने
हा जो अभ्यास आहे हा आपल्याला ह्यासाठी करायला लागतो, स्पर्धा परीक्षांसाठी करायला लागतो. स्पर्धा परीक्षा कुठला विषय होता हा? मराठी. मराठी विषयाच्या अभ्यास पद्धती पण मी तुम्हाला सांगितल्या. अभ्यास पद्धतीमध्ये मी तुम्हाला काय बोललो तर बघा, व्याकरणाचा तुम्हाला काय करायचंय, व्याकरण हे काय करायला लागेल, शिक्षकांकडून शिकावं लागेल. दुसरं मी त्यात काय सांगितलं, शब्दसंग्रहासाठी तुम्हाला काय करायचं होतं, पाठांतर, आणि उतार्यासाठी तुम्हाला काय करायचं होतं, सराव. ही आहे त्रिसूत्री मराठीच्या अभ्यासासाठी. कुठून? UPSC ते तलाठीवरती. पण आता हे तुम्हाला किती छान समजतंय, याच्यावर तुम्हाला ठरवायचं सगळ्या विषयाचं हे कुठली परीक्षा द्यावी. उगाच आपलं उठलं की मला आता इंजिनिअरिंगनी जॉब नाही, मला आता काय करायचं आहे की मला आता नोकरी पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, बघ आता मी काय करायला पाहिजे, मग मी आता स्पर्धा परीक्षा द्यायला पाहिजे. जाऊ दे, छोट्या मोठ्या कशाला परीक्षा द्यायच्या. आम्ही काय करतो की आम्ही डायरेक्ट काय करतो, तर आम्ही डायरेक्ट आता मोठ्या 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 परीक्षा देतो, डायरेक्ट IAS होऊन येतो आमच्या घरी. असलं काही येण्यासारखं बोलायचं नाही. मला तात्पर्य या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अभ्यास करा. हा अभ्यास तरच तुमचा छानपैकी होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हा सगळा भाग होता मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला ओळख करून देणे स्पर्धा परीक्षा नाही. त्याच्याविषयी तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारू शकता. काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा. अनम्यूट करा आणि माझ्याशी बोला. व्हिडिओ चालू करून बोलला तरी चालेल. मग आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मग आपण इतिहास या विषयाकडे जाऊयात. आणि मग अभ्यास साहित्य पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय वापरायचं मराठीसाठी. तर मी तुम्हाला सांगितलं की मराठीसाठी तुम्हाला मोरा वाळिंबे सरांचं एकच पुस्तक वापरायचं आहे, बाकी काही वापरण्याची सध्या गरज भासत नाही. एकच पुस्तक वापरा. आणि मग तेही जड जात असेल तर मग मला पर्सनली आपल्या ग्रुपमध्ये सांगा, सर मराठी वाचण्याचा प्रयत्न केला, समजत नाही, लय बोर आहे, लय अवघड आहे, कळत नाही. तर मग तुम्ही काय करा, त्याच्यासाठी मी सांगेन कुठलं दुसरं पुस्तक वाचायचं. हे स्टँडर्ड आहे, ह्याच्यामध्ये चुका नाहीयेत, म्हणून हे वाचणं अपेक्षित आहे. कोणाचे काय डाऊट आहेत मला सांगा, विचारा, बोला. बोलणार आहे कोणी? आहे का? हॅलो सर, हा बोल सोनाली. मराठी व्याकरण मध्ये काय काय येतं? आता सांगितलं ना मी तुला बेटा, मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना पहिला जो मूळ टॉपिक आहे त्याला आपण काय म्हणतो, अक्षर विचार. काय म्हणतो? अक्षर विचार. दुसरा टॉपिक मी सांगितला सेक्शन, तो कुठला होता सांग तुझा आता? शब्द विचार. तिसरा कुठला सांगितला? वाक्य विचार. तर हे काय आहेत, सेक्शन्स. आता मग ह्याच्यामध्ये काय काय आहे मी सांगितलं. स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, हे त्याचे उपप्रकार झाले. आज ते उपप्रकार आपल्याला सहज घेणं शक्य आहे का? नाही. शब्द विचारामध्ये मी सांगितलं की शब्दाच्या जाती, शब्दाची निर्मिती, म्हणजे तत्सम शब्द आहे का, तद्भव शब्द आहे का, तो अभ्यस्त शब्द आहे का, अंशबद्ध शब्द आहे का, असं ते आपल्याला सगळं करायला लागतं. आणि मग त्यानंतर मग आपल्याला संधी, समास यासारखे त्याच्यामध्ये टॉपिक करतात. वाक्य विचारामध्ये पण मी सांगितलं वाक्याचे प्रकार, त्याचबरोबर मी सांगितलं की वाक्याची निर्मिती कशी होते. त्यानंतर मग व्याकरण चालवा आणि प्रयोग हे टॉपिक ह्याच्यामध्ये येतात. आणि मग त्यानंतर मी सांगितलं की हा व्याकरणाचा भाग झाला. शब्दसंग्रह, पाठांतरामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे सगळं तुम्हाला करायचं आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याचबरोबर मी सांगितलं की उतार्यांचा सराव करा. आलं लक्षात सोनाली तुझ्या? येस सर, थँक्यू. हा, आणखीन कोणाचं काही डाऊट आहे नक्की विचारा. काही बालवत डाऊट असू द्या, आपण क्लिअर करू. परत हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. कोणी आहे? किंवा कोणीतरी म्हणा काही डाऊट नाही म्हणजे मी पुढे जातो, इतिहासाकडे जाऊया. ठीक आहे, चला हरकत नाही. तर मग आपण विद्यार्थी मित्रांनो इतिहासाकडे जाऊयात. तर ही अभ्यास पद्धती मी तुम्हाला सांगितली ही काय संबंधित होती, मराठीच्या संदर्भामध्ये. आता आपण इतिहासाकडे जाऊया. तर बघा, इतिहास हा विषय सुद्धा आता तो कोणत्या कोणत्या परीक्षेला कसा कसा आहे, म्हणजे कुठपर्यंत UPSC टू कुठली परीक्षा, तलाठी भरती मी एकाच गोष्टीसाठी लिहितोय, तर हा सिलेबस सगळ्यात कमी आहे, तलाठी किंवा पोलीस भरती. UPSC टू पोलीस भरती याचा विचार करता तुम्हाला इतिहास ह्या विषयाचा काय आखता आला पाहिजे, परीघ. हा मी तुम्हाला सांगितला, तो कसा आखायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं. होमवर्क मध्ये आखायचा. कसा आखायचा आहे? होमवर्क मध्ये. फक्त मी झलक त्याचं मग मी तुम्हाला फक्त एक आयडिया देतो कसा आखायचा.
इतिहास. इतिहास हा विषय UPSC पूर्व परीक्षेला साधारणतः 15 प्रश्नाचा आहे. UPSC मुख्य परीक्षेला साधारणतः 50 अधिक 500 गुणांचा आहे. अशा पद्धतीने सांगता आलं पाहिजे. MPSC पूर्व परीक्षेला 15 गुणांचा आहे. MPSC मुख्य परीक्षेला तो 50 गुणांचा आहे, ते 60 गुणांचा आहे. त्याचबरोबर इतर कोणत्याही परीक्षा दिलात ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील, 15 प्रश्न जास्तीत जास्त हे इतिहासावर असतात. तेच आपण छोट्या छोट्या परीक्षा दिल्या तलाठी भरती, पोलीस भरती, तर त्याच्यामध्ये 100 प्रश्नापैकी 5 प्रश्न हे कशावर असू शकतात, इतिहासावर असू शकतात. तर हा परिघ झाला तो विषयाचा. म्हणजेच इतिहास हा विषय कोणत्याही परीक्षेसाठी जर आपण सबंध परिघ आगायला गेला तर तो किती गुणांचा आहे, 5 ते 500 गुणांचा आहे. म्हणजे याच्यामध्ये 500 गुण जे धरलेले आहेत. इतिहास हा एखाद्याचा मुख्य परीक्षेचा UPSCचा काय असू शकतो, वैकल्पिक विषय असू शकतो. अर्थात तो केव्हा आपण वैकल्पिक विषय म्हणून आपल्यासाठी घ्यावा, परीक्षेसाठी घ्यावा, अर्थात जेव्हा तो आपल्याला सोपा वाटतो, लक्षात राहतो, त्याच्यावर काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला छानपैकी देता येतात, तरच घ्यावा ना. नाहीतर उगीच सर म्हटले म्हणून घ्यावा का, तो विषय स्कोरिंग आहे म्हणून तो आपण शिकावा का, तर माझ्या मते तसं असू नये. इतिहास या विषयाचा जेव्हा आम्ही विषयाचा परिघ आखतो तो तुम्हाला वैयक्तिक पातळीवर आखायचा आहे. आता मी या ठिकाणी एखाद्या विषयाची अभ्यास पद्धती सांगण्या अगोदर तो सिलेबस समजून कसा घ्यायचा, अभ्यासक्रम. आता मी इथे प्रत्येक ह्याला वेगवेगळे घटक सांगणार आहे. म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी प्रत्येक सिलेबस मधला एक एक पॉईंट जो की तुम्हाला सगळ्या विषयाला लागू करायचा आहे. अभ्यासक्रम समजून घेणे. इतिहासाचा अभ्यासक्रम कसा समजून घ्यायचा बघा. जेव्हा आपण UPSC आणि MPSC ची पूर्व परीक्षा बघतो, दोन्हीचा सिलेबस सेम आहे. UPSC आणि MPSC पूर्व परीक्षा, या दोन परीक्षांचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे दोन्ही परीक्षा किती गुणांच्या असतात, 400 गुणांच्या असतात. किती पेपर आहेत दोन्हीमध्ये, 2 पेपर आहेत. पेपर पहिला याला आपण जनरल नॉलेजचा पेपर म्हणतो, पेपर दुसरा याला आपण CSATचा पेपर असेल. जनरल नॉलेजच्या या परीक्षेमध्ये किती प्रश्न असतात, 100. म्हणजेच 200 गुणांचा पेपर आहे. 100 प्रश्न म्हणजे एक प्रश्न किती गुणांसाठी विचारला जातो, 2. इकडे CSATचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये किती प्रश्न आहेत, 80. म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न किती गुणांसाठी विचारला जातो, एक प्रश्न हा 2.5 गुणांसाठी विचारला जातो. ही झाली अभ्यास पद्धती. त्यातला इतिहास हा आपण समजून घेतोय. इतिहास हा कुठल्या सिलेबस मधला पॉईंट आहे, जनरल नॉलेजच्या सिलेबस मधला पॉईंट आहे, पेपर क्रमांक 1 मधला पॉईंट आहे. तुम्ही पूर्ण सिलेबस मी तुम्हाला बघा म्हणून सांगितलंय. पूर्ण सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी किती घटक दिलेले आहेत, 7 घटक दिलेले आहेत. 7 घटकापैकी एक दिलेला घटक कुठला आहे, इतिहास. कारण मी काल तुम्हाला वाचा म्हणून सांगितले, नंतर परत वाचून बघा. इतिहास इतिहास हा 7 पैकी एक घटक आहे. 100 प्रश्न विचारले जातात. म्हणजे सर्वसाधारणपणे जनरली इतिहासावर किती प्रश्न असतील परीक्षेत, 15 सत्ते 5 तर अंदाजे 15 प्रश्न परीक्षेत असण्याची शक्यता आहे. हे मला कसं कळालं, हे शक्यता माझ्याकडे कशी निर्माण झाली, तर मी त्याचा काय पाहिलेला आहे, अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रम कुणी दिलेला आहे, आयोगाने. आयोग म्हणजे कोण, UPSC आणि MPSC ने दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कोणताही अभ्यास करत असताना परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेने दिलेला सिलेबस कोणता हे पाहणे आधी गरजेचे असते, अन्यथा ते अभ्यास करू नका. आम्ही जे शिक्षक आहे आमच्यानुसार खोटं बोलत असतो, वेळ मारून घेण्यासाठी बऱ्याचदा खोटं बोलत असतो. म्हणून तुम्ही हे प्लीज लक्षात ठेवा ऑल टाइम, की जो अभ्यास आपल्याला करायचा आहे तो अभ्यास करत असताना काही गोष्टी ह्या आपल्याला आपल्या लेवलला लक्षात ठेवाव्या लागतात. तर बघा पुढे आपण जाऊया. तर बघा याच्यासाठी जी दिलेली जे स्टेटमेंट आहे, भारताचा इतिहास किती गुणांसाठीची स्टेटमेंट आहे ही, 15. भारताचा इतिहास आणि भारताची राष्ट्रीय चळवळ, भारताची राष्ट्रीय सगळं मी सांगणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. हे काय काय चाललंय असं म्हणायचं नाही. तर त्यासाठी दिलेला सिलेबस आहे UPSC 15 मार्कासाठी. MPSCचा पण सिलेबस सेमच आहे म्हणलो ना मी, म्हणजे ते पण 15 गुणाचं आहे. आता दोन्ही सिलेबस मध्ये फरक काय बघा, इथे पण म्हटलेला आहे भारताचा इतिहास.
कंस आहे, विशेषतः महाराष्ट्र आणि भारताची राष्ट्रीय चळवळ, भारताची राष्ट्रीय चळवळ हा सिलेबस कशाला दिलेला आहे? एमपीएससी. म्हणजे कोणती परीक्षा एमपीएससी ची? राज्यसेवा या परीक्षेसाठी हा इतिहास दिलेला आहे. आता याच्यावरून 15 मार्काला प्रश्न कसे असू शकतात याविषयी आपल्याला आता अभ्यास करायचा. पहिल्यांदा काय म्हणले? भारताचा इतिहास. इथे पण काय म्हणले? भारताचा इतिहास. पण त्यासोबत कशाचे प्रश्न? महाराष्ट्राचे प्रश्न. फक्त ती स्टेटमेंट इथे नाही, बाकी सगळा सिलेबस सेम आहे. मुलं काय म्हणतात? युपीएससी केले की एमपीएससी आपलं आपण निघते रे, युपीएससी करू. नाही रे बाळा, हे बघ इथे हे महाराष्ट्रावर प्रश्न असतात एमपीएससी मध्ये. युपीएससी ला आपण महाराष्ट्राचा अभ्यास करत नाही. कसं काय मग एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास सेम असतो? नाही, दिसायला सारखा आहे, काठिण्य पातळीने सारखा आहे, मार्कांचा विचार करता सारखा आहे, पण प्रत्यक्षात त्या अभ्यासाचा इकडे काहीही विशेष असा साम्य असणारा भाग नसतो. दोन्हीचा अभ्यास, अभ्यास पद्धती, अभ्यास साहित्य वेगळं आहे. एक सिक्रेट सांग आज, युपीएससीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त, महाराष्ट्रापुरतं बोलतोय, इंग्लिश मधूनच करावा. इंग्लिश मिडियमचे जरी असला तरी एमपीसीचा अभ्यास फक्त आणि फक्त मराठी पुस्तकातून करावा. मी 20 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय, हे खोटे नाही. हे समजायला तुमच्या आयुष्यातले 6 वर्ष जातात. 6 वर्ष म्हणजे क्लास 1चा 50 लाख पगार तुमचा वाया जातो, मिळत नाही तुम्हाला. म्हणून हे सगळं लक्षात घ्या बाबा. तुमचे 50 लाख वाचवायला आलोय मी, 500 रुपये भरलाय, 50 लाख वाचवायचे आपल्याला याच्यामध्ये, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर बघा या ठिकाणी ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊयात. तर बघा आता सिलेबस आपण समजून घेतोय. कोणताही इतिहास म्हटलं की कालखंडानुसार इतिहासाचे आपण टप्पे पाडतो. कालखंडानुसार इतिहासाचे टप्पे आपण 3 पाडतो. एक कसला इतिहास असतो? प्राचीन इतिहास. दुसरा कसला असतो? मध्ययुगीन इतिहास. आणि तिसरा कुठला असतो? आधुनिक इतिहास. आधुनिक. हे 3 कालखंड म्हणजे 3 सेक्शन झाले. हे 3 सेक्शन मी काय केले? हे भारताचा इतिहास इथे लिहिले ना आपण, भारताचा इतिहास. या भारताच्या इतिहासाचे 3 सेक्शन केले. पुढे काय म्हणले? भारताची राष्ट्रीय चळवळ. भारताची राष्ट्रीय चळवळ. आता भारताची राष्ट्रीय चळवळ म्हणले म्हणजे ती कोणत्या कालखंडात राबवली गेली? म्हणजे 1857च्या उठाव आणि पुढचा कालखंड. तर तोही आधुनिक कालखंड आहे. म्हणजे बघा 15 प्रश्न आहेत, त्यामध्ये आधुनिक कालखंडाचा उल्लेख किती वेळेस आहे? 2 वेळेस आहे. आणि यांचा उल्लेख किती वेळेस आहे? सिंगल आहे. म्हणजे 15 प्रश्नापैकी सर्वसाधारणपणे 7 ते 8 प्रश्न हे परीक्षेत कशावर विचारले जातील? 8 प्रश्न धरूयात कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून, आधुनिक कालखंडावर. आणि 4-4 प्रश्न कशावर विचारले जातील? प्राचीनवर 4 प्रश्न, मध्ययुगीनवर 4 प्रश्न. म्हणजे साधारणतः अशा पद्धतीने 15 प्रश्न परीक्षेमध्ये असतील. मग आता आधुनिक कालखंडामध्ये 2 आहेत. ही राष्ट्रीय चळवळ आहे. राष्ट्रीय चळवळ म्हणजे काय? देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून केलेले प्रयत्न, त्याचं आधुनिक कालखंड, त्यातले राष्ट्रीय चळवळ. आणि इथे मग काय? आधुनिक कालखंडामध्ये आपल्याकडे घडून आलेल्या सुधारणा. कसल्या सुधारणा घडून आल्या? आपल्याकडे बघा स्त्री उद्धार घडून आलं, त्याचबरोबर दलित उद्धार घडून आला, शेतकऱ्यांच्या चळवळी झाल्या, येते लक्षात, किसान आंदोलने घडून आले, मजुरांनी आपल्याकडे अनेक उठाव केले. हा सगळा जो भाग आहे तो यातल्या 4 प्रश्नाचा असेल. आणि मग देश स्वतंत्र करण्यासाठी राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेसचा रोल आहे, क्रांतिकारकांचे कार्य आहे, भूमिगत चळवळी आहे. तर यांच्यावर किती प्रश्न असतील? 4 प्रश्न असतील. हे आधी समजून घ्यायला लागतंय अभ्यास करायच्या अगोदर. हे समजून न घेता अभ्यास करायचा नसतो, हे समजून घेऊन मग अभ्यास करायचा असतो. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या बरं का. उगीच आपलं केलाय अभ्यास, चला सोपा आहे, इतिहास आहे का परीक्षेला, चला एक पुस्तक आणून मग वाचून मग ते आपलं सोडवू, असलं करायचं नाही. समजून घ्या, सिलेबस समजून घ्या, सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि मग जेव्हा तुम्ही सगळ्या परीक्षा बघता, म्हणजे ह्या 2 परीक्षा सोडून, कुठल्या 2? युपीएससी. कुठल्या 2 परीक्षा? युपीएससी आणि एमपीएससी. त्या 2 परीक्षा, पण त्या पण कशा पुरत्या? पूर्व परीक्षा पुरत्या. त्याच्यामध्येच फक्त प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास आहे. बाकीच्या परीक्षांना, सगळ्या परीक्षा पोलीस भरतीपर्यंत
फक्त कसला इतिहास आहे? आधुनिक. मग सांगा, आपल्याला जर स्पर्धा परीक्षा द्यायची असतील, जास्त अभ्यास करायचा करावा. एक तर प्रश्न संख्याही जास्त आहे. हे 4+4 8+4+4 समजण्यासाठी लिहिले मी. म्हणजे मग अभ्यास करायचा जास्त करायला लागतो आधुनिक भारताचा. पोरग प्राचीन इतिहासाचं असलं पुस्तक घेऊन बसतोय, लय लय मोठं पुस्तक आहे सर, लय भारी दिलं याच्यामध्ये. अरे पण प्रश्न तेवढे येतात का? किती परीक्षेसाठी महत्वाचं आहे? तू आता सध्या युपीएससी एमपीएससी देणार आहे का पीएसआय आणि खालच्या परीक्षा देणार आहे, हे तुझं ठरलंय का? न ठरता उगाच वाचत सुटायचं. कशी काय जॉब मिळेल, कशी काय नोकरी मिळेल? नाही मिळेल. आणि मग एखादा विषय आपल्याला त्यातला कुठल्या सेक्शन परीक्षेला जास्त आहे हे लक्षात आल्यानंतर काही बेसिक गोष्टी तुम्हाला करायला लागतात. त्यात एक आता बघा त्याचे टॉपिक समजून घ्यायला लागतात. टॉपिक आता याच्यामध्ये इतिहासाचे टॉपिक समजून घेताना ते लक्षात येत नाही. पहिल्यांदा तुम्हाला काय बघायला लागतं, आपण आधुनिक भारत फक्त लक्षात घ्या. आधुनिक भारत 1857 पूर्वीचा इतिहास. त्यानंतर काय घडून आलं? त्यानंतर घडून आलं 1857चा उठाव. त्यानंतर काय घडून आलं? राष्ट्रीय सभेची स्थापना. राष्ट्रीय सभा चे 3 कालखंड सगळ्याला पाठ आहेत लहानपणापासून. मवाळ कालखंड, दुसरा कुठला आहे? जहाल कालखंड, तिसरा कुठला आहे? गांधी युग. यालाच आपण काय म्हणतो? सत्याग्रही कालखंड. काय म्हणतो? सत्याग्रही कालखंड. येते का लक्षात? सत्याग्रही कालखंड असं. त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं? क्रांतिकारकांचे कार्य. क्रांतिकारकांचे कार्य. त्यानंतर मग इतर महत्वपूर्ण बाबी. त्याच्यामध्ये काय येतात? समाज सुधारक आणि मग त्यानंतर काय येतं? चळवळी. हा असा आपल्याला विषय जे टॉपिक सब टॉपिक्स कुठले आहेत हे लक्षात घ्यायला लागतात आणि हे लक्षात घेऊनच अभ्यास करायला लागतात. हे लक्षात न घेता जर तुम्ही अभ्यास करत असाल नाही लक्षात राहत. अनेक म्हणजे आमचे सर म्हणायचे, मी नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी आहे हे सांगण्यासाठी मी सांगत नाही, आम्हाला गंधारे सर म्हणून ते हे म्हणायचे, वर्गात आले की त्यांची सुरुवात एकच राहायची, हिस्ट्री ज्योग्राफी बडी बेवफा रात में पडी दिन में सफा. रात में पडी दिन में सफा म्हणजेच काय, इतिहास भूगोल किती वाचला तरी परीक्षेसाठी लक्षात राहत नाही. मी म्हटलं प्रत्येक विषयाला एक अभ्यास पद्धती असते. मी तुम्हाला सांगितलं इकडची जी मराठीची अभ्यास पद्धती होती 3 सेक्शननी आपण केली, शिकणे, पाठांतर आणि सराव. आता इथे अभ्यास पद्धतीमध्ये इतिहास समजून घेत असताना आपल्याला काय लक्षात घ्यायला लागतो? प्रत्येक घटनेच्या मागचा कार्यकारण भाव लक्षात घ्यायला लागतो. काय लक्षात घ्यायला लागतो? प्रत्येक घटनेच्या मागचा कार्यकारण भाव. आता कार्यकारण भाव लक्षात घडून घ्यायचं म्हणजे काय बघा, इतिहासामध्ये घडलेली घटना हे एक इतिहासात घडून आलेले काय आहे? कार्य. जेव्हा कार्य घडून येते तेव्हा प्रत्येक कार्याच्या मागे एक विशिष्ट काय असते? कारण असते. तर दोन्हीचा संबंध लक्षात घेणे, हे असंच का घडलं हे लक्षात घेणे म्हणजेच काय लक्षात घेणे? कार्यकारण भाव लक्षात घेणे. तर हा कार्यकारण भाव लक्षात घेतल्याशिवाय इतिहास समजत नाही. मग आता हा कसा आपल्याला समजून घ्यायला लागतो हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ या ठिकाणी मी जर म्हणालो तुम्हाला प्लासीची लढाई. प्लासीची लढाई. आता अभ्यास कसा करायचा प्रत्येक घटनेचा त्या संदर्भात आपण एक डेमो घेतोय. त्याच्यातला इतिहासातला. प्लासीची लढाई. प्लासीची लढाई कोणाकोणात झाली? हा मला लढाई झाली हे घडून आलेले काय आहे? कार्य. कोणाकोणात झाली याच्याही पेक्षा जास्त तुम्हाला का झाली हे आधी माहिती पाहिजे, म्हणजे ते कार्य का घडलं त्याच्या मागचं कारण म्हणून यायला पाहिजे. प्लासीची लढाई घडून आली कारण इंग्रज बंगालच्या नवाबावर, बंगालचा कोण? नवाब. ह्या बंगालच्या नवाबावर इंग्रज काय होते? नाराज होते. आता इंग्रज नाराज असणे हे जर कार्य असेल तर ते का नाराज होते त्याचा आपल्याला काय माहिती पाहिजे? कारण
इंग्रज नाराज होते कारण इंग्रजांना बंगाल प्रांतामध्ये, प्लासीची लढाई म्हणजे कोणाशी संबंधित आहे? बंगाल प्रांत. इथं बंगालचं नाव म्हणलं ना, बंगाल प्रांतामध्ये किल्ले बांधण्यास तिथल्या राजाने नकार दिला होता. आता किल्ले बांधायचं नाही हे कार्य आहे, त्याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती पाहिजे. आता काय कारण होतं? कारण इंग्रज हे काय करत होते? त्या राजाच्या परवानगी शिवाय किल्ले बांधत होते. इंग्रज काय करत होते? राजाच्या परवानगी शिवाय किल्ले बांधत होते. आता परवानगी न घेणे हे त्यांचं कार्य आहे, त्याच्या मागचं कारण माहिती पाहिजे. काय कारण आहे? ते परवानगी काय घेत नव्हते? प्लासीची लढाई आपण पाहतोय, पण हे आपण आधी समजून घेतलंय. कसं समजून घ्यायचं? हे प्रत्येक घटनेला कार्य आणि कारण विचारतात. का बरं इंग्रज परमिशन घेत नव्हते तिथल्या राजाची? नवाब म्हणजे राजा, तिथला बादशाह. कारण तो राजा नवीन होता. काय नाव आहे त्या राजाचं? त्या राजाचं नाव आहे सिराजुद्दौला. सिराजुद्दौलाची ती परमिशन घेत नव्हते. काय घेत नव्हते? कारण त्याच्या आधीचा जो राजा होता, पहिला राजा बंगालचा, तो कोण होता? अलीवर्दी खान. त्या अलीवर्दी खानने इंग्रजांना त्यांच्या राज्यात व्यापार करण्याची, किल्ले बांधण्याची परवानगी दिली होती. आता परवानगी देणे अलीवर्दी खानचं कार्य आहे. अलीवर्दी खानने का परमिशन दिली? कारण अलीवर्दी खानने परमिशन दिली कारण औरंगजेबाने परमिशन दिली होती. कोणी परमिशन दिली होती? औरंगजेब. औरंगजेबाने का परमिशन दिली? आता हे कार्य घडलं ना. औरंगजेबाचा अलीवर्दी खानचा काय संबंध आहे? तर बघा, अलीवर्दी खान हा कोण? अलीवर्दी खान हा औरंगजेबाचा एक सरदार होता. औरंगजेबाचा कोण होता? सरदार. आणि त्याची सरदारकी कुठे होती? बंगाल प्रांत. बंगाल प्रांताचा तो सरदार होता. औरंगजेब मृत्यू पावला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा एक मुघल राजा झाला, मोहम्मद शाह रंगीला असं त्याचं नाव आहे. नावानं त्याच्या रंगीला आहे. काय नाव आहे? मोहम्मद शाह रंगीला. हा जो मोहम्मद शाह रंगीला आहे, हा मोहम्मद शाह रंगीला हा खरोखरच रंगीला होता. त्याचं लक्ष नव्हतं मुघल साम्राज्याकडे. म्हणून त्याच्या कालखंडामध्ये जो अलीवर्दी खान कोणाचा? औरंगजेबाचा सरदार होता, तो म्हटला यहाँ की हम सरकार. आता बंगाल प्रांत मुघलांचं नाही, बंगाल प्रांत माझा आहे, मी इथला नवाब. म्हणजेच अलीवर्दी खान हा तिथला काय बनला? पहिला राजा बनला. कोणाच्या कार्यकाळात? याच्या. मग इंग्रज याच्याकडे आले, भाई हमको व्यापार करने की परमिशन दो तुम्हारे राज्य में. उसका राज्य कौन सा था? बंगाल प्रांत. त्यानं म्हटलं मी परमिशन काय द्यावा? मेरे आका म्हणजे औरंगजेबाने परमिशन दिला होता, तो तर आता मेलाय. मेरे आका ने परमिशन दी थी, इसलिए मुझे भी देनी चाहिए. चलो करो तुम राज्य कारभार, हम करते हैं, तुम वहां पे व्यापार करो, असं म्हणलं अलीवर्दी खान. पण औरंगजेबाने परमिशन काय दिली? कारण शिवाजी महाराजांनी नाकारली. शिवाजी महाराज म्हटले होते, हे फिरंगी काय रंग लावतील इथे सांगता येत नाही. तुम्ही पाहुणे आहात, या, राहा, बसा, पण तुम्ही इथे आमच्या राज्यामध्ये आमच्या परवानगीशिवाय व्यापार नाही करू शकत. आमच्या परवानगीशिवाय तुम्ही तुमचा माल नाही विकू शकत. मग आपल्याला माहितीये काय? शत्रूचा शत्रू तो आपला काय असतो? मित्र असतो. या उक्तीप्रमाणे औरंगजेबाने परमिशन दिली. मग आता बघा, आता मी उलट हे समजून घेतोय. हे समजलं मला वाचल्यानंतर. वाचल्याशिवाय समजणार आहे का? वाचल्यानंतर मला हे समजलं. समजल्यानंतर मी काय करतोय बघा, समजल्यानंतर मी काय करतोय, आता ह्याचं आता उलट जातं. ब्रिटिश हे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. त्यावेळेस दक्षिणेमध्ये ते आले होते. त्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिणेमध्ये निर्माण होत होतं. तेव्हा ते शिवाजी महाराजांकडे आले, म्हटले की आम्हाला पण इथे व्यापार करू द्या. शिवाजी महाराजांनी नाकारलं. शिवाजी महाराजांनी त्यांचा व्यापार करण्याचं नाकारलं, म्हणून त्यांना औरंगजेबाने संधी दिली. आणि औरंगजेबाचा जो मोठा प्रांत होता तो कुठला होता? बंगाल प्रांत. त्या ठिकाणी सरदार कोण होता? अलीवर्दी खान. आणि मग त्याला म्हटलं की त्याला व्यापार करू दे, इथं काय प्रॉब्लेम नाही. आपले शिवाजी महाराजांचे ते दुश्मन आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे दुश्मन आहेत, ते आपले मित्र आहेत, त्यांना व्यापार करू दे.
मग अलीवर्दी खानने पण म्हणलं करा व्यापार, काय हमारे आका, आमचा बॉस राजा कोण आहे, तो औरंगजेब आहे, औरंगजेबाने सांगितलेलं आहे करू दे, म्हणून करू दे तर करू दे. आणि मग त्यांनी मग त्या ठिकाणी त्याचा व्यापार चालू केला. आणि मग त्याचबरोबर काय झालं, त्याचबरोबर मग जेव्हा औरंगजेब मेल्यानंतर तिथे मोहम्मद शाह रंगेला झाला. ते काही चांगला माणूस नव्हता. त्याच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी सांगितलं अलीवर्दी खानने, की आता बंगाल हे मुघल साम्राज्याचा भाग नसून हे माझी जहागीर आहे, या की हम सरकार. मग आपल्या परीक्षेत प्रश्न येतो, अलीवर्दी खान हा बंगालचा पहिला नवाब बनला. जो नवाब बनल्यानंतर 2-3 वर्षामध्ये वृद्धापकाळाने मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा पुतण्या सिराजउद्दौला हा काय झाला, बंगालचा नवाब झाला. तो बंगालचा नवाब झालेला असल्यामुळे त्याच्या कालखंडामध्ये इंग्रज त्याची परमिशन नाही घेऊ देता व्यापार करायचे. तो म्हटलं, की या ठिकाणी तुम्ही व्यापार करायचा नाही. का करायचा नाही? कारण तुम्ही माझी परमिशन घेतलेली नाही. मी राजा आहे आता. ते अलीवर्दी खान गेला. आता त्याचा पुतण्या सिराजउद्दौला राजा. ते म्हटले, "जा बे, तुला कोण विचारतंय? आम्ही व्यापार करणार." तर ते म्हटला, "आता जर केला तर मी तुम्हाला सोडणार नाही. पळू-पळू मारतो बघा. काय करायचं कर," म्हणले इंग्रज. मग त्यावेळेस विल्सन नावाचा किल्ला इंग्रजांनी बांधला. तो किल्ला बांधल्यानंतर या सिराजउद्दौला जो बंगालचा दुसरा नवाब आहे, बादशाह आहे, राजा आहे, त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि मग त्यांनी काय केलं? त्यांनी त्या किल्ल्यावर हल्ला चढवला. तिथले जे काही इंग्रज होते त्यांना पकडलं आणि अंधाऱ्या कोठडीमध्ये टाकलं. अंधाऱ्या कोठडीमध्ये त्यांना टाकलं. टाकल्यानंतर काय झालं? इंग्रज आपल्याला माहिती आहे, नाजूक त्वचेचे असतात. अंधाऱ्या कोठडीमध्ये त्यांना टाकलं, की गुदमरून मेले. इंग्रज मेले. इंग्रज मेले आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी इंग्रजांचा जो प्रमुख होता, त्याच्या लक्षात आलं, की ह्या शिवाजीनं आमची माणसं मारले, तेरे को छोडूंगा नहीं मैं. झुकूंगा नहीं, छोडूंगा नहीं. पुष्पा सुरू झालं त्यांचं. आणि मग इंग्रजांनी ठरवलं, की ह्या घटनेचा बदला घ्यायचा. आमची माणसं ह्या शिवाजी मारला. तो राजा आहे म्हणून काही पण करू शकतो का मनमानी? आम्ही पण कुठलेतरी राजे आहे. आम्ही पण कुठलेतरी भारी-भारी माणसं आहे. आणि मग इंग्रजांनी शोधायला चालू केलं. काय शोधायला चालू केलं? की रे बाबा, की असा कोण माणूस आहे, जो आम्हाला या सिराजउद्दौला राजाच्या विरुद्ध त्याच्या साम्राज्यामध्ये मदत करेल. कोण आहे असा? मग त्यांनी शोधायला चालू केलं. त्यांचं त्या ठिकाणी शोधकार्य चालू झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की बाबा त्या ठिकाणी एक माणूस आहे. कोण आहे एक माणूस? तो माणूस होता, तो म्हणजे त्या ठिकाणी त्यांना मदत करणारा माणूस सापडला. तो कोण होता माणूस? तर तो माणूस होता, त्याचं नाव आहे मीर जाफर. काय नाव आहे? मीर जाफर. आणि मग हा मीर जाफर जो आहे, हा मीर जाफर काय करतो? आता त्याच्या विरुद्ध मदत करतो असं त्यांना म्हणाला. आणि मग त्यांनी मदत करायचं हे ठरवलं. आणि मग या मीर जाफरला त्यांनी मग मैत्री करायला सुरुवात केली, की "मीर जाफर, तू आम्हाला मदत कर रे बाबा." कुणाच्या विरुद्ध? तर आम्हाला तू मदत कर, ते म्हणजे या तुझ्या राजाच्या विरुद्ध. तो म्हटला, "मी कसं काय मदत करणार? मी त्याचा सरदार आहे." ते म्हटले, की "तुलाच आम्ही काय करतो, या ठिकाणी राजा करतो." पिक्चरमध्ये असते ना, त्या पद्धतीने इथे चालू झालं. काय चालू झालं? की मीर जाफर राजाच्या विरुद्ध कटकारस्थान केलं. कटप्पा. हं. कटकारस्थान. आणि मग इंग्रजांनी युद्ध पुकारलं. ते युद्ध म्हणजे कुठलं होतं? प्लासीची लढाई. त्यावेळेस काय झालं माहितीये का? हा सिराजउद्दौला म्हणला, "चला कसं मारतो मी पण बघतो. हिच्या ह्याला इंग्रज 1000-2000 आहेत का नाही? आमची लाखोचं सैन्य आहे, आम्ही त्यांना दाखवतो." असं म्हणून तिथं आले. आल्यानंतर त्या ठिकाणी त्या बाजूला सिराजउद्दौलाचं सैन्य उभं टाकलं. लाखात होतं. आणि ह्या बाजूला इंग्रजांचं सैन्य होतं. ते हजारात होतं. शंख फुंकला गेला, की शिराचं सैन्य पळत सुटलं. इंग्रजांचं सैन्य फाकलं. आणि ह्याच्यामध्ये येऊन त्याचे लाखो लोक इकडे उभा टाकले. आता याच्याकडे फक्त शेकडो लोक राहिले आणि इकडे लाखो. हे जे लाखो इंग्रजाकडे आले होते, हे कोणाच्या नेतृत्वाखाली आले होते? मीर जाफरच्या नेतृत्वाखाली आले. मीर जाफरच्या नेतृत्वाखाली आले होते. आता म्हटले, तेव्हा युद्ध नाही, आता सुरू. सिराज घाबरला. अंबारीत बसून आला होता. मीर जाफरचा मुलगा त्या ठिकाणी पळत आला. सिराजला काढलं. त्याची मुंडकी उडवली आणि झालं चेकमेट. म्हणजेच हा प्लासीची लढाई हा काय होता? इंग्रजांचा रक्तहीन विजय होता. तो त्यांनी कसा जिंकला?
भेदनीतीने जिंकला. भेदनीतीने जिंकला म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी कटकारस्थान रचून त्याच्या माणसाला फोडून जिंकला होता. ते आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला लागतं. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर आता पाठांतराचा भाग येतो. कसा पाठांतराचा भाग येतो? आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. प्लाशीची लढाई केव्हा झाली? प्लाशीची लढाई ही झाली होती 23 जून 1757. आता हे लक्षात ठेवायचंय, म्हणजेच 1857च्या 100 वर्ष अगोदर. 100 वर्ष अगोदर. हे 1857च्या 100 वर्ष अगोदर का 1857चा उठाव सगळ्या जगाला माहिती आहे असं का म्हणायचं? कारण ही मेमरी टेक्निकचं स्किल आहे. माहिती असणाऱ्या गोष्टीचा माहिती नसणाऱ्या गोष्टीशी संबंध जोडा. माहिती असणाऱ्या गोष्टीचा माहिती नसणाऱ्या गोष्टीशी संबंध जोडा. हा तो जोडला की लक्षात राहतो. म्हणजे 1857 100 वर्ष अगोदर 1757 मध्ये काय झाली होती? प्लासीची लढाई झाली. कोणाकोणात झाली होती? आताच आपल्याला कळालं. सिराज उद्दौला विरुद्ध इंग्रज. कारण त्याची स्टोरी आपण लक्षात घेतलेली आहे. जिंकलं कोण? इंग्रज जिंकले. किती तारखेला झाली होती? 23 जून. आता कसं लक्षात ठेवायचं? इतिहासामधल्या 23 तारखा सगळ्या आपल्या लक्षात माहिती पाहिजे. एक आहे 23 मे, त्याच्या अगोदर आहे 23 मार्च, त्याच्या हे आहे 23 जून. हे 23 तारखा आपल्या लक्षात ठेवायला लागतात इतिहासामध्ये. 23 मार्च 1931 काय झालं होतं? 23 मार्च 1931 भगतसिंगला फाशी झाली. पुढे काय 23 मे 1498. 1498 ला काय झालं होतं? वास्को द गामा भारतात आला होता. वास्को द गामा भारतात आला होता. आता त्याबरोबर ही 23 जून काय झाली होती? प्लासीची लढाई. प्लासीची लढाई. आता एवढं झाल्यानंतर मग तुम्ही जेव्हा तुमचे शॉर्ट नोट्स तयार करता, शॉर्ट नोट्स, आता इतिहास लक्षात राहील. आता काय होईल? इतिहास हा विषय लक्षात राहील. एका वाचण्यामध्ये इतिहास लक्षात राहणार नाही. एका वाचण्यामध्ये इतिहास हा विषय तुमच्या लक्षात राहणार नाही. मग आता याच्यासाठी अभ्यास साहित्य काय वापरायला लागेल? अभ्यास साहित्य जेव्हा तुमचा अभ्यास शून्य आहे असं जेव्हा आपण गृहीत धरतो, तेव्हा तुम्हाला शालेय पुस्तकं वापरावी लागतील. काय वापरावी लागतील? शालेय पुस्तके. शालेय पुस्तके हे वापरत असताना आपल्या लक्षात आलेलं आहे की प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास सुद्धा शालेय पुस्तकामध्ये आहे. तर तो सगळ्यांनी या परीक्षेचा बेसिक स्टडी म्हणून तो कम्प्लीट करणं अपेक्षित आहे. कारण तो आपल्याला माहिती आहे अनेक परीक्षांना असतो. तसंच आपल्या शालेय पुस्तकामध्ये जे ज्ञान आहे, तुकाराम महाराज समाधी कुठे आहे, ज्ञानेश्वर महाराजांची कुठे आहे, हा ग्रंथ कुणी लिहिला, असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न शालेय पुस्तकातले आपल्या परीक्षेत असतात. जे छोटे छोटे परीक्षेला असतात त्यासाठी आपल्याला शालेय पुस्तकामध्ये इतिहास किती वेळा चालू होतो? 4थीला चालू होतो. तो कितवीपर्यंत आहे? 10वी पर्यंत आहे. तर मग क्रमाने पुस्तकं वाचायची. क्रमाने म्हणजे काय? 4थी झालं की 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. ते पुस्तकं पहिल्यांदा वाचायचं. म्हणजे पहिल्यांदा जे तुम्ही करणार आहात हे पुस्तकं, त्याचं पहिल्यांदा होणार आहे वाचन. दुसऱ्यांदा जे तुम्ही आता परत हेच पुस्तक वाचायचे, तेव्हा तुम्हाला काय करायचंय? चिंतन. चिंतन म्हणजे काय? हा कार्यकारण भाव लक्षात घ्या. आता मी कसा लक्षात घेतला? एखादी गोष्ट जी घडली ती कशी घडली ते लक्षात. हा कार्यकारण भाव चिंतनामध्ये काय करणे? लक्षात घेणे. आता मग काय करायचंय? मनन. मनन म्हणजे काय? रिव्हिजन. आता रिव्हिजन करताना ते आठवतंय का बघायचंय. आणि मग मनन झाल्यानंतर मननाच्या 2 पद्धती आहेत. आता वाचून झालं तर पहिलं रिव्हिजन हे 24 तासाच्या आत व्हायला पाहिजे. दुसरं रिव्हिजन 7 दिवसाच्या आत व्हायला पाहिजे. तिसरं रिव्हिजन 1 महिन्याच्या आत व्हायला पाहिजे. असं झालं तर ते लक्षात राहतं. आता मग हे झाल्यानंतर आता तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? त्याची प्रक्रिया करायची म्हणजे मी आता 23 तारीख धरून मग 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. मार्च, मे आणि जून मधल्या भगतसिंगाच्या फाशी, वास्को द गामा आणि प्लासीची लढाई ते ऍप्लिकेशन करायला लागेल. आणि मग हे ऍप्लिकेशन झाल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या शॉर्ट नोट्स बनवाव्या लागतील. आता शॉर्ट नोट्स बनवण्याच्या पद्धती पहिल्यांदा जे वाचलेला आहात तर तुम्ही काय करा? कालानुक्रमे घटनाक्रम लिहून काढा. हा कालानुक्रमे घटनाक्रम लिहून काढल्यानंतर दुसरे काही तक्ते बनवा. आता तक्ते कसे बनतील? तर त्याच्यामध्ये काही गव्हर्नर आहेत, गव्हर्नर जनरल आहेत, व्हाईसरॉय आहेत, इंग्रज काळातले, इंग्रजांनी केलेले कायदे आहेत, राष्ट्रीय सभेचे अधिवेशने आहेत. अशी वेगवेगळे काय करा? तक्ते तयार करा. त्यानंतर काही याद्या तयार करा.
लढाई, कोणी कोणाविरुद्ध मारले, कोण जिंकले, पुस्तक व त्यांचे लेखक, माणूस व त्यांचं टोपणनाव, अशी याद्या तयार करा. आता हे तयार झाल्यानंतर त्याची जेव्हा 2 ते 3 रिव्हिजन होतील, तेव्हा आता इतिहास तुम्हाला सोपा वाटेल. आता इतिहास सोपा वाटल्यानंतर आता तुम्हाला पाहायचं आहे, तुम्ही ज्या परीक्षा देणार आहात, त्या परीक्षांचा काय पाहायचा आहे? अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर आता मग बघा, त्या परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका. जुन्या प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, यातले काही घटक किंवा उपघटक असे आहेत, ज्यांचा समावेश कशात नव्हता? शालेय अभ्यासक्रमामध्ये नव्हता. असे घटक उपघटक कोणते? ते बाजारातल्या कोणत्याही पुस्तकातून वाचा. कोणत्याही पुस्तकातून, जे नाही ते. मग ते कोणते कोणते त्यासाठी चांगले पुस्तकं आहेत? एक आहे जयसिंगराव पवार. जयसिंगराव पवार हे विद्यापीठाचे शिफारशी पुस्तक आहे, जयसिंगराव पवार. दुसरं आहे अनिल कठारे. हे काय माझे पाहुणे वगैरे नाही आहेत. दुसरं आहे गाठा. हे 3 पुस्तकं मॅक्झिमम सगळेजण वापरतात. ही पुस्तकं वापरलात की तुम्हाला तो विषय सोपा वाटायला लागेल. अशा पद्धतीने इतिहासाचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजेच पहिल्या रिडिंग मध्ये काय लक्षात येणार नाही. पहिलं तुम्हाला ठरवावं लागेल की परीक्षा कुठल्या द्यायच्या. परीक्षा कुठल्या द्यायच्या हे ठरलं की मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी ह्या हळूहळू काय करायला लागतील? ठरवाव्या लागतील. अशा पद्धतीने केला तर ते लक्षात राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती इतिहास या विषयाची अभ्यास पद्धती. त्याच्या संदर्भात काही डाऊट असेल तुम्हाला विचारा. कोणाला काही डाऊट आहे? हे सगळे लॉग इन होऊन गायब झाले. किमान कोणतरी सांगा, सर काही डाऊट नाही मला, समजलंय. तर भूगोलसाठी कोणतं रेफर करू देत? ते उद्या. आज कोणते विषय आहेत? 2. असे 2 इतिहास. विषय कोणते? इतिहास आणि मराठी. त्या 2 नागरिकशास्त्र असतं का सर? हा, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र. मी काय म्हटलं की आपल्याकडे तुम्हाला जे स्पर्धा परीक्षा ओळख सत्र मार्गदर्शिका दिलेली आहे, त्यामध्ये 9 विषय दिलेले आहेत. त्या 9 विषयासंदर्भात आपण बोलणार आहोत. त्यातल्या 2 विषय आपण बोलतोय. कळाले त्यातले 2 विषय कोणते होते? आजचे मराठी आणि इतिहास. तर भूगोल संदर्भात काय? ते भूगोलाच्या वेळेस. नागरिकशास्त्र संदर्भात काय? ते कधी? नागरिकशास्त्राच्या अभ्यास पद्धतीच्या वेळेस. त्या टॉपिक कुठले आहेत? फक्त मी काय केले? अँगल सांगितले. मराठी सांगताना काय अँगल सांगितले? किती मार्काला कसं असतं ते समजून घ्यायचं. आता तोच कन्सेप्ट आपल्या सगळ्या 9 विषयांना लागू करायचा. येतंय लक्षात? आता याच्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला? अभ्यास पद्धती सांगितली इतिहासामध्ये. कार्यकारण भाव लक्षात घेऊन अभ्यास करायचा. उद्या काहीतरी आणखीन वेगळा प्रकार त्याच्यामध्ये उलगडून सांगेन आणि मग तो सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, हो हे असा अभ्यास करायचा का? ते लक्षात झाल्यावर मग परीक्षा द्या, टेक्निकल एक्झाम द्या. या पद्धतीने त्याचे सगळे विषय काय करा? अप्लाय करा किंवा जनरल एक्झाम द्या. या पद्धतीनेच त्या विषयाला विभागणी करा. अगोदर एक तुमचा त्या ठिकाणी आपण काय करतोय? एक तुमचं नियोजन करतोय अभ्यासाचं. परीक्षा कोणत्या द्यायच्यात हे ठरवतोय. आपल्या या कोर्सचा हेतू आहे परीक्षा कुठल्या द्यायचं, त्याचा अभ्यास कसं करायचं याचं नियोजन. प्रत्यक्षात अभ्यास आपण करतोय का सध्या? करत नाही. त्या 2 विषयाच्या संदर्भात काही असेल तर सांगा. उद्या बाकीचे विषय होते. उद्या रविवार आहे. उद्या 2 सेशन घेतले तर चालणार आहेत का तुम्हाला? उद्या 2 सेशन घेतले तर चालेल. चालणार आहेत. हा, मग आता मी काय करतो की आपल्या ग्रुपवर 1 ते 2 तास अगोदर मी तुम्हाला सांगेन कुठले 2 सेशन मध्ये घेता येईल आपल्याला. म्हणजे दुसऱ्या सरांनाही मी सांगेन की बाबा थोडंसं आमचे काही विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा. तर त्या विषयाच्या संदर्भात ते बोलतील. तर बहुतेक एक सकाळी सेशन होईल, मग एक ह्या वेळेस होईल. कारण रविवार आहे ना, तुमचं कॉलेजचं काही शेड्यूल नाहीये ना उद्या? कॉलेजचं काही शेड्यूल आहे? नाही. कॉलेजचं काही नाही ना शेड्यूल? तर मला सांगा की तुम्हाला आणखीन काही डाऊट आहे इतिहास आणि मराठीच्या संदर्भामध्ये? आहे का? नाही सर. नाही ना? असेल तर मला सांगा, काहीच प्रॉब्लेम नाही. काही तुमचे प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. त्या संदर्भामध्ये आपण बघू काही आता बोलता येईल का.
तर आजचं जे लेक्चर आहे हे पण कालच्यासारखं मी काय करेन, व्हिडिओ बनवून आपल्या ग्रुपवर टाकेन. तुम्हाला काही डाऊट्स असतील, आता जरी नाही विचारता आले, तर आपल्या सगळ्यांकडे आता तुम्ही सगळेजण ग्रुपमध्ये ऍड असल्यावरच तुम्हाला ही लिंक आली ना. कुणी आहे यात जो कुणी ग्रुपमध्ये ऍड नाही आपल्या? असं नाही ना? तर उद्या तुम्हाला उद्याच्या लिंक आणि वेळा ग्रुपवर सांगितल्या जातील. मला वाटतं की तेवढं सफिशियंट आहे जे आज मी सांगितले. समजलंय तुम्हाला? काय समजलंय त्याचं कोणी समराईज करू इच्छित आहे? सर हे आम्हाला आज मराठीचे आणि इतिहासाच्या बाबतीत समजलं, असं कोणी बोलू इच्छित आहे, सांगू इच्छित आहे? घाबरायचं नाही, सगळ्याला भावी अधिकारी व्हायचं. अधिकारी हा न घाबरणारा, न भिणारा असतो, स्पष्ट मत असणारा असतो. तो काही पटत नाही सर, दुसरं काहीतरी सांगा, असं म्हटलं तरी मला काही वाईट वाटणार नाही. मी सांगणार आहे तुम्हाला काय आहे. नसेल तर मग थांबूया आपण आता. समजतं सगळं छानपैकी? येस सर. चालेल, मग उद्याचे मी टायमिंग आपल्या ग्रुपवर टाकतो. मॅक्झिमम लोक जॉईन करण्याचा प्रयत्न करा. आणि मग काय समजत नसेल तर आताही विचारा. सेशन्स आपले संपल्यानंतर विचारू शकता. ग्रुप साधारणतः 4 महिने मी जीवन ठेवणार आहे पुढचे. काही डाऊट असेल अभ्यासासंदर्भात तर तुम्ही ग्रुपमध्ये किंवा पर्सनली मला मेसेज करून, ग्रुपमध्ये नाही विचारू पर्सनली मला मेसेज करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.